राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदान मंजूर, शासनाचे सुधारित पूरकपत्र निर्गमित. मुंबई राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा तुकड्या तसेच त्यावर कार्यरत असणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 22 मे 2026 रोजी यासंबंधीचे अधिकृत शासन पूरकपत्र जारी केले आहे. या निर्णयानुसार राज्य शासनाच्या मूल्यमापनाच्या सुधारित निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शाळा व तुकड्यांना टप्प्याटप्प्याने वेतन अनुदान देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी मूल्यमापनानुसार पात्र ठरूनही जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानापासून वंचित राहिले होते त्यांना उच्च न्यायालयाचे आदेश आणि वित्त विभागाच्या मान्यतेनुसार अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहे. या प्रक्रियेत भारत शिक्षण मंडळ रत्नागिरी संचलित कैलासवासी सौ विजयलक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमान रमेशजी करीकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालयांना 25 ऑगस्ट 2025 या शासन निर्णयान्वये 40% अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र तांत्रिक कारणामुळे पुढील टप्पा अनुदानासाठी आवश्यक असणारा 15 मार्च 2024 या शासन निर्णयाचा समावेश यामध्ये राहून गेला होता. शिक्षण संचालकाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे विनंतीवरून शासनाने आता या त्रुटीचे निवारण केले आहे. नवीन पूरकपत्रानुसार 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयातील यादीमध्ये अनुक्रमांक 25 नंतर नवीन शासन निर्णय समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. हे शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.